मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये भाजप नेते आशिष शेलार यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवरती आशिष शेलार यांचा बाताशिष शेलार असा उल्लेख करण्यात आलाय। अहो बाताशिष शेलार, मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडून दिलं नव्हतं, तुम्ही लाथाडून आत शिरलात। इतकंच नाही तर पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमचं तोंड माईकमध्ये असा मजकूर या बॅनरवरती लिहिल्याचं दिसतंय। महाविकास आघाडीच्या काळात मुंबई महानगरपालिकेने पावसाळी कामांसंदर्भात हाती घेतलेल्या प्रकल्पाची श्वेतपत्रिका सादर करावी अशी मागणी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नगरविकास विभागाकडे केली होती। शिवाय मिठी नदीच्या परिसरात केलेल्या गाळ काढण्याच्या कामाचा आढावा देण्याची सुद्धा मागणी त्यांनी केली होती। त्यानंतर त्यांच्या विरोधातलं बॅनर शिवसेना नेता अखिल चित्रे यांच्याकडनं लावण्यात आल्याचं बघायला मिळतंय। एक मोठी बातमी आहे। एसटी महामंडळ ओलेक्ट्रा कंपनीसोबतचा करार त्यांनी रद्द केलाय। 5150 पर्यावरणपूरक बसेस महामंडळाला देण्याचा करार कंपनीने केलेला होता। ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड ही निर्माता आणि सप्लाय कंपनी होती। इवेट्रान्स या ऑपरेटर कंपनीला एसटी महामंडळानं अंतिम नोटीस बजावली होती आणि करारानुसार दरमहा 250 बसेस सप्लाय करण्याचं निश्चित झालं होतं। मात्र सव्वा वर्षात फक्त 238 बसेसचाच कंपनीकडनं पुरवठा करण्यात आला। करारानुसार आतापर्यंत 1250 बसेसचा सप्लाय व्हायला हवा होता आणि म्हणून एसटी महामंडळानं ओलेक्ट्रा आणि इव्हिट्रान्स या कंपनीला 7 वेळा नोटिसा बजावल्या। एमएसआरडीसी अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा करार अखेर रद्द केला। मला त्यांच्यातलं हेच काही कळत नाहीये। आधी एकनाथ शिंदे सरांनी दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द होतंय, मग त्यांच्याच गटाचा नेता बसल्यानंतर रद्द करतोय। त्यांच्याच गटाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार जिंकण्यासाठी फुकट महिलांना प्रवास तो बंद केला, सिनियर सिटीजनचा प्रवास बंद केला, सगळ्याला पैसे लावताय। मग बोलाचा भात बोलाची कडी फक्त इलेक्शन पुरतीच होती का? आणि जे झालंय ते चुकीचं झालंय। या संदर्भात अधिक बोलूयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, केलेला करार नेमका काय होता आणि काय कारण तो रद्द करण्यामागचा? मुळात हा करार रद्द करण्याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो सर्वसामान्य ग्रामीण भागातला जो प्रवासी आहे त्याला बसणार आहे। एसटीचा प्रवास हा मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शाळेत जाणारे विद्यार्थी असो, तिथं काम करणारी लोक असो, शेतकरी असो, हे प्रत्येक जण या एसटीमुळे मुख्य शहराला किंवा मुख्य मोठं गाव जे आहे त्याला जोडले जातात आणि त्या सगळ्यांना याचा फटका बसणार आहे। करार होता हा 5150 बसेस पुरवठा करण्याचा साधारणतः 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये। आतापर्यंत 1200 बसेसचा पुरवठा होणं अपेक्षित होतं, तो पुरवठा झाला नाही म्हणून एसटी महामंडळानं अखेर 7 वेळेला नोटीस बजावल्यानंतर हा निर्णय घेतलाय की हा कंत्राट रद्द होईल। परंतु एसटीकडे पुढचा पर्याय काय आहे? एसटीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बस पुरवठा करणारी दुसरी कुठली कंपनी आहे का? तर याचं उत्तर नाही असं आहे। शिवाय एसटीनं अनेक गोष्टींची लपवाछपवी सुद्धा केलेली आहे। म्हणजे ओलेक्ट्रा याच्यापूर्वी ज्या काही बसेस चालवती आहे त्याच्या भाड्यापोटी जे पैसे एसटीनं ओलेक्ट्राला देणं अपेक्षित होतं ते अजून देण्यात आलेलं नाहीये। या भाड्यामध्ये जी तफावत आहे त्याची जी एक मोठी रक्कम ओलेक्ट्राला मिळणं अपेक्षित आहे ती मिळालेली नाहीये। म्हणजे एसटीनं जे पैसे ओलेक्ट्राला देणं अपेक्षित होतं ते दिलेले नाहीये, म्हणून ओलेक्ट्राकडनं बसेसचा पुरवठा होत नाहीये अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर दुसरीकडे ओलेक्ट्रा बस देत नाहीये या कारणासाठी म्हणून त्याचा कंत्राट रद्द केलाय। पण या सगळ्यांचा परिणाम शेवटी काय होणार आहे तर जे सर्वसामान्य प्रवासी आहेत त्यांना चांगल्या प्रतीच्या वातानुकूलित त्याचबरोबर आवाज न करणाऱ्या कमी पैशात चालणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या उपलब्ध होणार नाही। म्हणजे सर्वसामान्यांचा जो प्रवास आहे तो येत्या काळामध्ये खडतर होणार आहे। कारण कमी कालावधीमध्ये जास्त बसेसचा पुरवठा जर करायचा असेल तर केवळ आणि केवळ डिझेलचा बस हाच एकमेव पर्याय उरतो आणि अशा वेळेला पुन्हा एकदा कमी कालावधी टिकणाऱ्या डिझेलवर चालणाऱ्या जास्त खर्चिक बसेस हे एसटी घेत आहे का हे सुद्धा यामध्ये बघावं लागणार आहे। हे एकूण जर आपण बघितलं तर खूप मोठा परिणाम जो आहे तो इलेक्ट्रिक ज्या बॅटरीज
आहे बसची जी बॅटरी असते इलेक्ट्रिक बसची ती भारतामध्ये तयार होत नाही, ती चायनामध्ये तयार होते. मध्यंतरीच्या काळात भारत आणि चायना यामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याचा परिणाम या व्यापारावर झालाय आणि बरं. परिणामी ओलेक्ट्राला ज्या चायनामधून येणाऱ्या बॅटरी आहे त्या सुद्धा योग्य प्रमाणात मिळत नाहीये आणि त्याचाही हा परिणाम आहे की ओलेक्ट्रा नी ठरवलेल्या क्षमतेनुसार ते बसचा पुरवठा एसटीला करू शकत नाहीये. बिलकुल. परंतु आता हे जे वॉर सुरू झालंय या वॉरचा फटका हा सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे. बिलकुल प्रणाली, तर ही सगळी कारणं आहेत हा करार रद्द करण्यामागची. धन्यवाद या माहितीसाठी.